मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरंच काही. सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा अजब प्रकार. मेलेल्या माणसाच्या मड्यावरील लोणी खाणाऱ्या स्वीपर धीरज भोरेवर गुन्हा दाखल न केल्यास 12 मे रोजी रास्ता रोको आंदोलन. माननीय माजी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांचा आरोग्यमंत्र्यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा. सांगोला ग्रामीण रुग्णालयात प्रचंड प्रमाणात रुग्णांची लूट सुरू असून रुग्णांना सेवा दिल्या जात नाहीयेत. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. अशातच मयत झालेल्यांच्या शवविच्छेदनासाठी 2,000 रुपये घेतल्याशिवाय मृतदेह नागरिकांच्या ताब्यात दिला जात नाही. शवविच्छेदनाचा रिपोर्ट देण्यासाठी डॉक्टरांकडून 5 ते 10,000 रुपयांची मागणी केली जाते. धीरज भोरे नावाच्या स्वीपरची चौकशी करून त्यांच्यासह पैसे मागणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा 12 मे 2026 रोजी सांगोला पंढरपूर रोडवर बिलेवाडी इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश बिटकर यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. सांगोला ग्रामीण रुग्णालयात मयत व्यक्तीचा शवविच्छेदन करण्यासाठी 2,000 रुपये घेतल्याशिवाय नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जात नाही. त्यानंतर 4 ते 8 दिवसांनी त्या मयताचा शवविच्छेदनाचे रिपोर्ट घेण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर संबंधित डॉक्टर 5 ते 10,000 रुपयांची मागणी करतात. याशिवाय शवविच्छेदन रिपोर्ट दिले जात नाहीत. सांगोल्यात आपण मरावे का नको असा प्रश्न जिवंतपणे नागरिकांना पडायला लागलाय, कारण मेल्यानंतरही पैशासाठी नातेवाईकांची अडवणूक होते. अगोदरच कर्जबाजारी व अन्य कारणांमुळे आत्महत्या केली जाते. परत या भ्रष्टाचारामुळे नातेवाईकांना कर्ज होते. नातेवाईकांनी अशा जीवन जगावं का असा प्रश्न पडलाय. मेलेल्या माणसाच्या मड्यावरील टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. मरण ही स्वस्तात नाही. मेल्यानंतरही आपला मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जर नागरिकांना पैसेच मोजावे लागत असतील तर आजी माजी लोकप्रतिनिधी मूग घेऊन गप्प का आहेत असा सवाल देखील उपस्थित होतोय.